नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, आपल्या सरळ सेवेच्या सिरीजमधील आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, जो पुन्हा संकीर्ण या प्लेलिस्टच्या अंडरच येईल. बघा काय आहे, युनिट्स ऑफ टाइम. आता याला किरकोळ नका समजू, कारण पुढे महत्त्वाची माहिती आहे. बघा, युनिट्स ऑफ टाइममध्ये आणि काही गोष्टी कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. युनिट्स ऑफ टाइम बघा, 60 सेकंड्स म्हणजे किती? 1 मिनिट. 60 सेकंड्स म्हणजे 6 सेकंद म्हणजे 60. 60 सेकंड्स म्हणजे 1 मिनिट होतो, बरोबर. 60 मिनिट्स बरोबर काय? 1 आवर, 1 तास होतो. 24 आवर्सचा 1 दिवस होतो, 1 डे. 7 डेजचा 1 वीक होतो. 14 डेजचा 1 फोर्टनाईट. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. फोर्टनाईट म्हटलं तर 14 डेजची 1 फोर्टनाईट होते. 28 डेज कशात असता? फेब्रुवारी. आता इथून पुढे नीट लक्ष द्या. 28 डेज फेब्रुवारी महिन्यात. पण रेग्युलर जे वर्ष असतं ना त्याच्यात 28 डेज असतात फेब्रुवारीमध्ये. मग 29 डेज जेव्हा फेब्रुवारीमध्ये असतात तेव्हा काय असतं? लीप इयर असते. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. लीप इयर कशाला म्हणतो आपण? जेव्हा 29 डेज असतात फेब्रुवारी महिन्यामध्ये. 29 डेज लीप इयर आणि 28 डेज फेब्रुवारी महिन्यातले रेग्युलर इयर. त्याच्यानंतर बघा, 30 दिवस असणारे महिने किती आहेत? 30 दिवस असणारे महिने असे 4 आहेत. ठीक आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. समजा कधी असाही प्रश्न विचारला, 30 दिवस असणारे महिने नेमके किती माहिती पाहिजे आपल्याला. विचारला तर नाही जाणार, पण एक म्हणजे असं त्वरित लक्षात येण्यासाठी हे 4 महिने लक्षात ठेवा. आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी पण सोपं पडेल. आणि ते महिने कसे पाठ करायचे ते पण सांगते मी तुम्हाला. 30 दिवसाचा असणारा म्हणजे 30 दिवस कोणत्या महिन्यात असतं बघा? एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर. आपण जे इथे हातांवर करतो ना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे जे करतो ना, तर ते तर सोपंच आहे. म्हणजे ते लक्षात ठेवण्यासाठी ती चांगलीच ट्रिक आहे. पण एक ही बघा की 30 दिवस असणारे बघा असे महिने कोणते की ज्याच्यात 30 दिवस असतात. तर त्याची ट्रिक आहे ए जी. आता इथे जे जरी असला ना तरी जी लक्षात ठेवा. ए जी सुनो. ए जी सुनो. आता ए फॉर एप्रिल. आता जी किंवा जे लक्षात ठेवा. जी जरी म्हणते तरी जे फॉर जून. जानेवारी नाही, जानेवारीचे 31 असतात. ठीक आहे. आणि ए जी जरी म्हणते तरी जे लक्षात ठेवा तिथे. ए जी. सुनोचं एस लक्षात ठेवा. एस फॉर सप्टेंबर आणि नो सुनो. नो फॉर नोव्हेंबर असं लक्षात ठेवा. AGSNO. एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर हे जे 4 महिने असतात याच्यात 30 दिवस असतात. आणि फेब्रुवारीमध्ये 28 नाही तर 29. ठीक आहे. आणि 31 दिवस उरलेल्या बाकीच्या महिन्यांमध्ये असतात. हे लक्षात ठेवा. मग उरलेले कोणते? जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर. ठीक आहे. आता जुलै आणि ऑगस्ट सलग येतात बघा, त्यामुळे 31 ते पण लक्षात ठेवा. जून, जुलै, ऑगस्ट. अशा पद्धतीने जुलै ऑगस्टमध्ये 31 दिवस असतात. हे पण तुम्ही नीट लक्षात ठेवा. फेब्रुवारी वेगळाच पडतो हे माहिती आहे तुम्हाला. एक तर 28 असतात, 29 असतात. 29 असेल तर लीप इयर. मग 30 दिवसाचा महिना असणारे 4 महिने. एजी सुनो. एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर. उरलेल्या महिन्यांमध्ये 31 दिवस राहील लक्षात. आता 365 डेज. 365 डेजमध्ये काय? एक रेग्युलर इयर असतं. जेव्हा 366 डेज असतात म्हणजे जेव्हा 29 दिवसांचा फेब्रुवारी महिना असतो तेव्हा एक लीप इयर असतं. ठीक आहे. 365 डेज 1 रेग्युलर इयर. 366 डेज 1 लीप इयर. ठीक आहे. पुन्हा बघा, 12 महिन्यांचा 1 वर्ष असतं. 12 मंथ्स म्हणजे काय? 1 इयर. 10 वर्षांचं मिळून 1 डिकेड म्हणजे 1 दशक होतं 10 वर्षांचं मिळून. आणि 100 इयर्स मिळून 1 सेंचुरी होते. ठीक आहे. म्हणजे 1 शतक पूर्ण होतं. तर अशा पद्धतीने युनिट्स ऑफ टाइम आपण बघितलेले आहेत. धन्यवाद.